जेठालाल जेठालाल मेहता साहेब, मेहता साहेब, अरे जेठालाल मेहता साहेब, जेठालाल अरे मेहता साहेब कुठे आहेस तू? अरे एक मिनिट इकडेच थांब इकडेच. परत जा. मी कंट्रोल करतोय ना सगळं. तुम्ही इथेच थांबा. आता ये. हा 1 मिनिट. आता भेटताय ना बरोबर? कंट्रोल करतोय ना मी. हा आता भेटा. मेहता साहेब, जेठालाल अरे मध्ये तुम्ही एक काम करा, आतमध्ये या ना. जेठालाल काही बोलतोस मित्रा? नाही मध्ये आहे ना, आरामात भेटलो असतो ना आपण. आत या. जेठालाल तू बाहेर ये, मग आरामात भेटूया. म्हणजे मला आत बोलवण्याच्या ऐवजी तू बाहेर ये मित्रा. मला तर बाहेरच यावंसं वाटतंय, पण नाही म्हणजे आपण बोलूया ना. पण मेहता साहेब तुम्ही इथे कसे? अरे जेठालाल मला बागाने सांगितलं पोलीस तुला इकडे घेऊन आली म्हणून मी इकडे आलो. अच्छा, म्हणजे का पकडून आणलं ते सांगितलं नाही नाही? नाही बोलला खूप मोठी गोष्ट आहे. अच्छा, म्हणजे स्वतःची चूक मोठी गोष्ट. अरे पण केलं काय त्यांनी? हा तुरुंगात उभा असलेला माणूस समाजाचा दुश्मन आहे. अरे नाही चालू पांडेजी, ना मी चोर आहे आणि नाही मी समाजाचा दुश्मन आहे. अरे पण जो माणूस चोरीच्या मोबाईलचा धंदा करतो तो समाजाचा दुश्मन नाहीये. नाही जो माणूस चोरीचा मोबाईलचा धंदा करतो तो माणूस समाजाचा दुश्मनच आहे पांडेजी. मग तेच तर बोललो मी. म्हणजे जेठालाल तू चोरीच्या मोबाईलचा धंदा करतोस? अरे नाही मेहता साहेब, मी एका खूप मोठ्या गैरसमजुतीचा शिकार झालोय आणि हा गैरसमज नट्टू काका आणि बागामुळे झालेला आहे. हे बागा, नट्टू काका, हे बघा काय झालं. सॉरी शेठजी, सॉरी. इकडे. अरे तू नाही जेठालाल, मी त्या दोघांना बोलावतोय. इकडे. इथून कसं येणार पांडेजी? आणि समजा हा अडथळा कसंही पार केला तर तिथे असाच अडथळा तयार आहे. तिथून कसं येणार पांडेजी? अरे इकडून फिरून इकडे या. अच्छा सॉरी. चला काका. इकडे. शेठजी. आता कोणीही येऊ दे, तू इथून हलू नकोस. अजून कोण येते याला भेटायला? नाही पांडेजी, अजून तर कोणीच येणार नाहीये. आम्ही फक्त मेहता साहेबांनाच बोलवलं होतं. मेहता साहेब, बरं झालं तुम्ही आले. हे तर बरं झालं मी आलोय, पण तुम्ही लोकांनी केलंय काय? मेहता साहेब, आम्ही जे काही केलंय ते नकळत केलंय. अरे पण केलं तरी काय आहे? मेहता साहेब मी सांगतो. आमच्या दुकानात कोणीतरी जुना मोबाईल विकायला आला, तो या लोकांनी विकत घेतला आणि तो मोबाईल चोरीचा निघाला. ओ अच्छा, म्हणजे दुकानाचा मालक असल्यामुळे पोलिसांनी तुला अरेस्ट केलंय, बरोबर? पंडितजी, आमचे शेठजी निर्दोष आहेत. सॉरी. जी चूक झाली आहे ती आमच्यानी झाली आहे. वी आर व्हेरी सॉरी. काय सॉरी? काय सॉरी? ही गंमत चालू आहे का इथे? घरातला माणूस तक्रार करतो, घरातला माणूस पकडला जातो आणि घरातला माणूसच सॉरी म्हणतो. काय तुम्ही लोक आतल्यात कायद्यासोबत गेम खेळत आहात काय? नाही पांडेजी, आम्ही कुठल्याही प्रकारचा गेम नाही खेळत. मग काय करताय? गेम तर माझं नशीब माझ्यासोबत खेळत आहे, ते पण खूप वर्षांपासून. एक मिनिट जेठालाल. पांडे साहेब, तुम्ही आत्ताच म्हणालात की घरातल्या माणसानेच तक्रार केली. म्हणजे जेठालालची तक्रार घरच्या माणसाने केली आहे? कोणी? अरे वा मेहता साहेब, काय पॉइंट पकडलाय तुम्ही. कोण आहे हा असा माझ्या घरातला ज्याने माझ्याच विरोधात ही तक्रार केली आहे? जेठालाल, आता तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. जाधव. यस सर. जा घेऊन ये. काय? अरे ज्याने कंप्लेंट केली त्याला घेऊन ये ना यार. चल. फ्रेंड्स, जो कोणी चोरीच्या मोबाईलचा धंदा करतो ना त्याची पोलिसांनी खूप धुलाई केली पाहिजे. हो. हा बिलकुल, धुलाई तर केलीच पाहिजे. ते संत्र्याचं असं ज्यूस काढतात ना, तसं ज्यूस काढलं पाहिजे. हो. पांडे सरांनी तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय. हो, चल फ्रेंड्स, चल. जेठालाल, असा घरचा माणूस कोण असेल जो तुझी तक्रार करतोय? सुंदर तर नाही. नाही, तो कसा करू शकतो? तो अहमदाबाद मध्ये आहे. अरे तो एक नंबरचा विचित्र आहे. मला त्रास देण्यासाठी तो कुठूनही काहीही करू शकतो. नाही यार, पण
ज्यांनी कंप्लेंट केली ते आलेत. टप्पू तू? पप्पा टपूसेना तुम्ही लोक चालूजी पांडेजी हे काय चाललंय? काय सॉरी मेहता साहेब हे काय चाललंय? टप्पू तूच तुझ्या पप्पाच्या विरोधात तक्रार केली आहेस. आता जाधव बोलला ना की कंप्लेंट करणारे आलेत म्हणून. ऐकलं नाही का? हो मी ऐकलं पण अरे पण असं कसं होऊ शकतं मेहता साहेब? चालूजी पांडेजी मी कुठे स्वप्न तर बघत नाहीये ना? पप्पा मला पण हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय. अरे स्वप्नांमधून बाहेर पडा. हे सत्य आहे आणि तेही कटू सत्य. टप्पू म्हणजे तू तुझ्या पप्पाच्या विरोधात तक्रार केली आहेस? नाही 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 मेहता अंकल. मग बेटा तू इथे करतो काय? पप्पा तुम्ही आधी सांगा की तुम्ही इथं काय करताय. दोघीचा मोबाईल तुझ्या पप्पांच्या दुकानातून सापडला आहे. म्हणजे जेठालालच्या दुकानातून सापडला आहे. काय? गोगीचा मोबाईल? तो मोबाईल गोगीचा होता? हो. जेठा अंकल तुम्ही चोरीच्या मोबाईलचा धंदा करताय? अरे नाही बेटा नाही. जेठा अंकल तुम्ही माझा फोन का खरेदी केला? अरे बेटा मी नाही विकत घेतला. खोटं बोलू नकोस जेठालाल. सर पप्पा कधीच खोटं बोलत नाहीत. मग खरं काय आहे? खरं आम्ही सांगतो तुम्हाला पांडेजी. मोबाईलची खरेदी आमच्या सेठजीने नाही केली, आम्ही दोघांनी केली. वा, शेठला वाचवण्यासाठी खोटं बोलताय? नाही नाही पांडेजी आम्ही खरं बोलतोय. तुम्ही गप्पा बसा. पांडे साहेब नटू काका वडील माणूस आहेत, त्यांना बोलून द्या ना प्लीज. माझी गोष्ट तर ऐका आणि आमच्या शेठजींना बाहेर येण्याचा चान्स द्या. हा प्लीज प्लीज. हो सर प्लीज तुम्ही पप्पांना सोडा ना प्लीज प्लीज सर. मुलगा तक्रार करतो, बाप पकडला जातो, मित्र सोडवायला येतो, नोकरी करणारे म्हणतात की गुन्हा आम्ही केलाय. मग मुलगा म्हणतो की बाबांना सोडून द्या. तुम्ही गोकुळधामवाले पोलिसांना समजता तरी काय? रिक्षा जेव्हा मन केलं त्यांना बसवलं, जेव्हा मन केलं त्यांना उतरवलं. नाही नाही चालू पांडेजी तुम्ही रिक्षा नाही आहात, तुम्ही तर विमान आहात. जास्त हवेत उडू नकोस आम्हाला. आम्हाला माहिती आहे की आम्ही काय आहोत. सांगू? नाही 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 कृपा करून तुम्ही तुमचा राग थुकून टाका. एका पोलीसवाल्याला कायदा तोडायला सांगतोय जेठालाल. इथे देशात स्वच्छता अभियान चालू आहे आणि एका पोलीसवाल्यालाच थुंकायला सांगतोय. अरे नाही नाही चालूजी पांडेजी मी तर फक्त म्हण सांगत होतो ना. माझ्या म्हणण्याचा उद्देश फक्त इतकाच होता की तुम्ही तुमचा राग पिऊ नाही नाही रागव नका प्लीज. आम्हा बाप मुलाला फक्त बोलण्याची संधी द्या एक. प्लीज. एक वेळा गैरसमज दूर करण्याची संधी मिळाली पाहिजे की नाही पांडे साहेब? हो हो पांडेजी, मोबाईल शेठजींनी नाही मी विकत घेतलाय. कोणाकडून घेतलायस? ते आमच्या दुकानात गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एक मुलगा आला होता, त्याच्याकडून घेतला. होय सर तो म्हणतोच असेल. एक एक करून बोला. कोण असेल? बागा अंकल ज्या मुलाची गोष्ट करतायत ना तो नक्की मोंटूच असेल. ओके तू बोल. हो सर तो पक्का मोंटूच आहे. ओके 2 मोंटू झाले. तू? हा सर तू मोंटूच असणार. पण हे मी कसं मानू? पांडेजी मोबाईल ज्या मुलाने विकला आहे ना त्याचा फोटो माझ्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यात क्लिक झालेला आहे. त्याचा फोटो माझ्या डोक्यात छापला गेला आहे. अरे वा. मग तुमची काय इच्छा आहे? पोलिसांनी तुमच्या डोक्याला कम्प्युटर कनेक्ट करून त्याचा प्रिंटआउट काढून घ्यावा. नाही नाही पांडेजी, नट्टू काकाच्या डोक्यासोबत छेडाछेडी करण्याची काही गरज नाहीये. माझ्याजवळ पुरावा आहे. अच्छा काय पुरावा आहे? आमच्या दुकानात CCTV कॅमेरे आहेत. मग त्या कॅमेऱ्यात मुलाचा फोटो नक्कीच आला असेल.
शाबास बघा खूप मस्त पॉइंट काढलायस खूप छान थँक्यू मेहता साहेब थँक्यू येस सर सीसीटीव्ही फुटेज बघून आपल्याला कळेल की हा फोन मॉन्टोनेच विकला आहे करेक्ट करेक्ट